राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। मातृत्वाच्या महत्त्वाला मानवंदना देण्यासाठी प्रफुल्लित केंद्रात मदर्स डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आईसोबत योग हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। मे मधला दुसरा रविवार मातृत्वाच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो। या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक मातेला एक प्रेरणादायी आरसा भेट दिला जातो, तर त्या निमित्ताने मातांसाठी आजीवन कोणतेही ठराविक शुल्क आकारले जात नाही, अशी ऐतिहासिक घोषणा केंद्राच्या वतीनं करण्यात आली। सौम्य संगीताच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या योगसत्रात मातांनी मानसिक शांती आणि आनंदाचा अनुभव घेतला। प्रत्येक आईला भेट दिलेल्या आरशावर तू सुंदर आहेस, तू महत्त्वाची आहेस असा खास संदेश लिहिण्यात आला होता। हा आरसा मातांसाठी आत्मभान आणि आत्ममूल्यांची एक आठवण ठरला। कार्यक्रमात अनेक मातांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना भावनाविवश होत कृतज्ञता व्यक्त केली। काहींच्या डोळ्यातून अश्रू तरळले। आम्हाला आयुष्यात पहिल्यांदा कोणी असं काही फक्त आमच्यासाठी केलं, अशा भावना सेजल खेडकर या आईने व्यक्त केली। यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी घोषित केलं की आजपासून कोणत्याही मातेला केंद्रात येण्यासाठी कोणतेही ठराविक शुल्क आकारले जाणार नाही। त्यांच्या सेवेसाठी आमचं दार नेहमी खुलं असेल, ही आमच्या कृतज्ञतेची लहानशी पावती आहे। या उपक्रमातून प्रफुल्लित केंद्राने केवळ एक योग सत्र न देता मातांना त्यांचं मोल, अस्तित्व आणि सन्मान यांची जाणीव करून दिली। प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांनी सांगितलं, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आई स्वतःला मागे टाकते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला स्वतःशी जोडण्याची संधी मिळावी, हाच आमचा हेतू होता। या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी एक प्रेरणादायक सामाजिक कृती असल्याची प्रतिक्रिया दिली। यावेळी केंद्राच्या बिस्मिल्ला नदाब, सनामुल्ला, माधुरी टेके, क्षितिजा पाटील, भारती आसगावकर, नूतन सरनाईक, उज्ज्वला कांबळे, भारती जाधव, संचिता करंबेसह माता मोठ्या संख्येनं हजर होत्या। प्रतिनिधी शब्दा सौंदलगे। मला इथं येऊन 4 महिने झालेले आहेत। प्रफुल्लित केंद्रामध्ये मला येऊन 4 महिने झाले। तर मी असे आज म्हणजे मला एक असा हे होता माझा की मला स्वतःला हे होतं। कारण एक दिवशी मला अल्फा मॅडम तुम्ही मला भेटलात एका ग्राउंडवर मुलांकडे, तेव्हापासून मला इतका उत्साह आला की आपण इथं काहीतरी जाऊन केलं। मला चालायला येत नव्हतं, ते चालणं मी रोज येऊन मी इथं प्रफुल्लित केंद्रात योगा केलं आणि ज्या योगानं मला इतका उत्साह, छान, सुंदर वाटायचं। तर मी 4 महिन्यानंतर आता ह्या महिन्यात 22-2 एप्रिलला मी जे माझं रूट चेकिंग होतं ते कराडच्या त्या लेडीज मॅडम गुटूर मॅडम म्हणून आहेत, कॅन्सरच्या ह्याच्यावर रोगावर तज्ज्ञ आहेत त्या। त्यांनी सांगितलं तुमच्या 4 महिन्याच्या पाठीमागचा जो काउंट होता तो 4 होता, 4 हे होता आणि त्याच्यात मिनिमम होतो पुढं। त्यानंतर माझा आता तो काउंट 1 पॉईंट माझा ह्या योगांमुळं 1 पॉईंट माझा कमी आला आणि जे माझं शरीर जे वाढायचं म्हणतात खाण्यापिण्याचं ते काय माझं वाढलं नाही। ह्या योगाने माझं अगदी व्यवस्थित छान म्हणजे जे अंग असं हलकं म्हणा, एकदम सुंदर छान जी बॉडी मला असं त्या मॅडम म्हटल्या माझ्या की तुमच्या आहे जशी आहे छान सुंदर, पहिल्यापेक्षा तुमच्यात खूप फरक पडला आणि तुमच्या ज्या रिपोर्टमध्ये जे आम्हाला जे पाहिजे होतं ती लक्षात आणले त्या ह्या 4 महिन्यात तुमच्या त्या रिपोर्टमध्ये आम्हाला बघायला मिळाले आणि छान सुंदर आहे तुमचा रिपोर्ट की आता इथून पुढे तुम्ही असंच योगा करा, तिथं जावा, तुम्ही प्रफुल्लित केंद्रात तुमचा योगा करत राहा, जात राहा, असंच सुंदर छान राहा, छान। आज तुम्ही इथं मदर डेचा एक मोठा कार्यक्रम केला, त्यात आम्हाला सगळ्यांना महिलांना मदरांना बोलवलं। तुम्ही किती लहान असून आम्ही किती मोठे। आज या आता 18 ऑगस्टला मला 58 सपून 59 वय लागते। तर तुम्ही किती लहान असून आम्हाला मोठ्या एवढ्या या व्यक्तींना शिकवताय आणि परत आम्हाला किती तुम्ही उत्साह देताय।